हाय नमस्कार. मी स्वाती पाटील. माझ्या ह्या चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत करते. आणि मी इथे तुमच्याशी माझं जे संध्याकाळचं जे रुटीन आहे 5 ते 6 ते शेअर करते. मी दुपारी कामावरून आल्यानंतर जेवण वगैरे करून झाल्यानंतर मी थोडा वेळ झोपते आणि अशी मस्तपैकी मी 1 तास झोप काढली. त्यानंतर संध्याकाळचे त्या 5:15 वाजले होते. माझी डेलीची जी कामं आहेत ती कशी जास्त कामं नाही आहेत, मोजकीच कामं आहेत. आणि मी इकडे झाडू मारते. आणि मेन म्हणजे काय झालं की आता श्राव्याला सुट्टी पडली, सो त्यामुळे श्राव्या गावी गेले. त्यामुळे तितका जास्त कचरा किंवा घर अस्ताव्यस्त होत नाही. ती असली की खूपच होतं. इथे मी 2 असे मनी प्लांट लावलेले आहेत आणि मी त्यामधलं कसं करते, डेली पाणी चेंज करत राहते. आणि माझं किचनमध्ये पण एक मनी प्लांट आहे, पण ते आता खराब होत आलेलं आहे. मी जर का ह्यातलं पाणी जर का नाही चेंज केलं, 1-2 दिवस जरी असं गॅप ठेवून जर का पाणी घातलं तर यामध्ये कसे बारीक पाण्यामध्ये किडे पकडतात. म्हणून मी काय करते की डेलीच पाणी चेंज करत राहते. त्यानंतर मी इथं मस्त असा चहा बनवायला ठेवला. आणि तशी काय माझी भांडी वगैरे घासायची नव्हती, कारण की मी जेव्हाची तेव्हाच भांडी घासून ठेवते. तसे बघायला गेलं तर माझं किचन खूपच लहान आहे, म्हणून मी भांडी जास्त पडू न देता मी तेव्हाची तेव्हा घासून रिकामी होते. आता श्राव्या पण गावी गेली, त्यामुळे मी एकटीच असते, म्हणजे घरी एकटीच असते. आणि तशी माझी एक पार्टनर आहे रुही. जोपर्यंत त्या दोघे येणार नाहीत तोपर्यंत रुही ही माझी पार्टनर असणार. आणि रुही म्हणजे माझ्या जाऊबाईची मुलगी आहे, छोटी मुलगी. रुही असल्यामुळे माझा टाईमपास होतो. आणि तसंही बघायला गेलं तर रुही आमची खूपच बडबडी आहे, खूप बोलते. त्यानंतर इथे मी जे कपडे सुकलेले होते ते फोल्ड करून ठेवते. आणि जे कपडे जे असतात ते मी डेलीच फोल्ड करून ठेवते, कारण की एक दिवस जरी नाही आपण फोल्ड केले तर आपल्याला ते तिसऱ्या दिवशी ना खूप कपडे आहेत असं वाटतं. त्यापेक्षा ते डेली फोल्ड करून ठेवलेले बरे.
तसंही बघायला गेलं तर आता गरमी खूप वाढलेली आहे आणि नॉर्मल पाणी तरी काही प्यायला जातच नाही. फ्रीजमधलीच थंड बॉटल पाहिजे आपल्याला पाणी प्यायला. त्यासाठी मी ते डेली संध्याकाळच्या ज्या बॉटल्स आहेत त्या भरून फ्रीजमध्ये ठेवते. तुम्हाला जर काही माझं रुटीन आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. परत आपण भेटूया एका नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय, टेक केअर.